सिस्टम ही दलदल आहे आणि या दलदलीत जाऊनच ती साफ करावी लागेल. आपण हे वाक्य हमखास ऐकलेलं असतं. आपण ते बदलण्यासाठी प्रयत्न करतो. कधी सोशल मीडियावर ज्ञानवाली पोस्ट टाकून, तर कधी सरकारी ऑफिसमध्ये चक्रा मारून. कामं किती होतात याचा अनुभव आपल्याला आलाच असेल. आता मेरठमध्ये एक घटना घडली आहे. घाणीने भरलेला नाला अधिकारी आणि स्वतः पोलिसांनी साफ केलाय. बातमी ही नाहीये, तर नेमकं झालं काय? खोटं बोलल्याने नाला साफ कसा झाला आणि त्यामागे नक्की घडलेलं काय, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात आचार्य मीडिया. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये घडलेली ही घटना आहे. एका महिलेने पोलिसांकडे तक्रार केली की तिचं लहान मूल उघड्या नाल्यात पडलं असून ते बेपत्ता आहे. तक्रारीनंतर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. नाल्यातील कचरा हटवण्यासाठी JCB सह जड यंत्रसामग्री मागवण्यात आली आणि जवळपास 3 तासात नाला साफ करण्यात आला. या संपूर्ण शोध मोहिमेदरम्यान पोलीस, महापालिकेचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये कर्मचारी नाल्यात उतरून शोध घेताना दिसतात. मात्र इतका वेळ आणि मेहनत करूनही मूल सापडू शकलं नाही. इथेपर्यंत आपल्याला बाळ भेटलं नाही हे ऐकून दुःख होईल, पण एक चांगली गोष्ट घडली. खरं तर त्या नाल्यात कोणतं मूल पडलंच नव्हतं. एक बाई वर्षानुवर्ष तक्रार करूनही नालासफाई होत नव्हती म्हणून तिने बनावट गोष्ट बनवून सांगितली. ज्या नाल्याला वर्षानुवर्ष कोणी हात लावला नव्हता, तो नाला एका तक्रारीमुळे 3 तासात स्वच्छ झाला. बाळ सापडलं नाही, पण प्लॅस्टिक, कचरा, दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा सगळं बाहेर आलं. अपघात न होता जर कोणी नाला साफ करण्याची मागणी केली असती, तर ती फाईल कदाचित पुढच्या आठवड्यात मध्ये अडकली असती. इथे प्रश्न असा नाही की खोटी तक्रार करणं योग्य होतं की नाही. खरा प्रश्न असा आहे की जर अपघाताचं निमित्त नसतं, जर बाळ पडलंय असं सांगितलं नसतं, तर हा नाला अजून किती वर्ष तसाच राहिला असता. साधी स्वच्छतेची मागणी पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या अर्थसंकल्पात अडकली असती. पण संकट उभं राहिलं की सिस्टीम धावते. दुर्दैवाचं कारण मिळालं की यंत्रणा हलते. आज जो नाला साफ आहे, उद्या पुन्हा कचरा साचेल आणि पुन्हा एखादी तक्रार, अपघात किंवा खोटी गोष्ट. सिस्टमला जागा करायला लागेल. कारण इथे स्वच्छतेचा प्रश्न नाही. इथे प्रश्न आहे की आपली व्यवस्था नेहमी उशिरा का जागी होते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा.